नमस्कार. आज मी तुम्हाला 4 मित्रांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहलीची माहिती सांगणार आहे. त्या 4 जणांची आधी ओळख करून देतो. चला तर मग. मी विपुल, राहिलेल्या तिघांमधील दुवा. हा संतोष, माझा 11वी पासूनचा मित्र. अनिकेत, हा माझा कॉलेजपासूनचा मित्र. हा अभिजित, माझा कंपनीमधील मित्र. आम्ही 4 जण चाललो इजिप्तमध्ये. आमची मुंबईवरून कायरोची फ्लाईट आहे व कायरोवरून आम्ही लक्सरला पोचू. तिथे आम्ही 7 दिवस बोटीवर आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही राहत असलेल्या बोटीची फेरी करून देणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही आमचे पुढचे पण व्हिडिओ बघा, त्यातून तुम्हाला आम्ही इजिप्त फिरवणार आहोत. शिवाय नाईल नदीवरील इस्ना लॉक एक वॉटर लिफ्ट म्हणून काम करते, जे नाईल क्रूज बोटींना त्यांच्या प्रवासादरम्यान 10 मीटरच्या अंतरावर नेव्हिगेट करते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो अनुभव देखील घेता येईल. चला मग बघूया आपण. लक्सरमधील वायकिंग क्रूज डॉकवर आमच्या बोट लागलेली आहे. तुम्हाला आता बोट दाखवतो. आजचा पहिला दिवस आणि या बोटी एकाच्या मागे एक अशा लागतात. तर आता आपण एका बोटीवरून बोटीच्या आत जाणार आहोत आणि मग तिकडनं आमच्या बोटीत जाणार आहोत. सो हे जेव्हा आपण बोटीवर येतो आणि आपण कुठे बाहेर जातो त्यावेळेस त्या बोटीतले आपल्याला एक कार्ड देतात की तुम्ही आमच्या बोटीत आलेला आहात. तर ते कार्ड दाखवावं लागतं परत आत येताना. सो अशा प्रकारे हे आम्ही कार्ड दाखवले आणि आता आमची बोट सुरू होते. हा जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हा हा 6वा दिवस आहे. आम्ही आसवानवरून लक्सरला रिटर्न जातो आहे. सो हा बोटीचा 2nd फ्लोअर आहे, जिकडे तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला असं मस्तपैकी बसायला कोचेस आहेत. इथे तुम्ही गप्पा मारू शकतात बसून तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर. आणि इथे त्यांचं काउंटर आहे जे तुम्हाला हेल्प करतं, रिसेप्शन काउंटर, की जर तुम्हाला कुठलं सिम कार्ड घ्यायचं असेल या कंट्रीमधलं तर ते तुम्ही इकडनं घेऊ शकतात जर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर. आणि त्याचप्रमाणे समोर जे दिसतं आहे तुम्हाला हे आहे आमचं कॅन्टीन, किंवा इथे आम्ही जेवायला येतो. तर पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे, पाणी आहे आणि हा जो लावलेला आहे तो ब्रेकफास्टचा सेट लावलेला आहे. त्याचा फोटो आम्ही टाकला आहे. आणि जेव्हा तुम्ही कॅन्टीनमधनं बाहेर येतात तर तिथे एक TV आहे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. आणि इथे रूम्स आहेत. 2nd फ्लोअरवर या सगळ्या रूम्स आहेत आणि या रूम्समध्ये तुम्ही राहू शकतात, म्हणजे तुम्हाला ॲलोकेट झालेल्या रूममध्ये. आता आपण जाऊया 3rd फ्लोअरला. त्याचबरोबर खालती जो जिना जातो तो 1st फ्लोअरला जातो, जिथे क्रूजचे स्टाफ आणि क्रूजचे जे बाकीचे व्यक्ती आहेत ते तिथे राहतात. 2nd फ्लोअरला पण डावीकडे तुम्हाला सेम रूम्स दिसतील तशाच जशा 1st फ्लोअरला होत्या. आणि इथे एक शॉप आहे. त्याचबरोबर क्रूजवर एक कॅमेरामॅन पण आहे जो तुमचे फोटोज काढतो, व्हिडिओज काढतो. ऑब्व्हियसली त्यासाठी चार्ज लागतात, पण मस्त व्हिडिओज येतात. आणि हा जो सेक्शन आहे तो आरामात बसून तुम्ही इथे काही इव्हेंट्स होतात ते एन्जॉय करू शकतात. संध्याकाळी काही छोट्या छोट्या गोष्टी होतात इथे. त्याचबरोबर एक फ्यूज बॉलचासुद्धा इथे एक ठेवलेला आहे की तुम्ही खेळू शकतात. लहान मुलं खेळत आहेत तिथे. आणि इथे एक बार आहे जिथे तुम्ही अल्कोहोल विकत घेऊ शकतात. सो इथे टाईमपास होतो संध्याकाळी. आणि आता आपण जाऊया क्रूजच्या मेन डेकवर, जो ओपन डेक आहे. सो इकडनं वर आलात तर तुम्हाला इथे वरती जायला जिने आहेत. आणि या जिन्यांवरून जेव्हा तुम्ही वर येतात तेव्हा तुम्ही बघतात की हाफ डेक हा पूर्ण सावलीत आहे, कारण की आता क्रूज चालू आहे आमची नाईल नदीवर. आम्ही आसवानवरून लक्सरला चाललो आहे. तर इथे तुम्ही बसू शकता. जेव्हा क्रूज चालू असते तेव्हा तुम्हाला इथे हाय टी मिळते संध्याकाळच्या वेळेस. इथे मस्तपैकी चहा कॉफी तुम्ही घेऊन आरामात गप्पा मारत बसू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सनबाथ घ्यायचं आहे किंवा स्विमिंग करायची आहे तर समोर स्विमिंग पूल पण आहे आणि सनबाथसाठीच्या सीट्स आहेत. तर त्यात तुम्ही तिथे स्विमिंग पूल ऑलवेज ओपन असतो. तुम्ही जाऊन कधी पण त्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू शकतात. आणि त्याचबरोबर इथे पण बसू शकतात. आता आपण खाली जाऊया. सो अशा प्रकारे ही बोट आहे पूर्ण, ज्या बोटीवर आम्ही गेले 6 दिवस आहोत. आणि आमच्या रूम्स आता 3rd फ्लोअरला आहेत.
सो इथे आमच्या रूम्स आहेत, इथे आम्ही राहतो आहे. रूमचे फोटो मी टाकलेले नाही आहेत, कारण काय ते तेवढे रूम एवढी प्रशस्त नाही आहे, पण रूम चांगली आहे. त्याचबरोबर आम्ही एन्जॉयमेंट करत आराम केला, त्याचे काही फोटोज टाकलेत. आणि रात्री कसा दिसतो पूल त्याचा हा मस्त फोटो आहे. आता चाललो आहे आपण आसवानवरून लक्सरला. सो जाताना आपल्याला एक एस्ना लॉक लागतो, म्हणजे जिथे पाण्याची पातळी वर खाली आहे आणि ते पाणी लिफ्ट होतं. म्हणजे आपली बोट आहे आसवानवरून जाताना वरच्या पाण्यात आणि पुढे आपल्याला जायचं आहे ते पाणी खाली आहे. तर तो अनुभव एक मस्त आहे. तो अनुभव तुम्हाला आता इथे दिसेल. ही बोट चालू आहे आणि हा आपण लॉकमध्ये आलो आहे. हा पूर्ण इथे जे पाणी दिसतं आणि समोर जे गेट दिसते पाण्याने भरलेलं, हे थोड्याच वेळेत हे पाणी कमी कमी होत जाणार आहे. तर ते बघा, ही बोट आत आली आणि या बोटीबरोबर ती छोटी बोट येते, ते विक्रेते आहेत. तुम्हाला असे भरपूर विक्रेते दिसणार इथे या पॅसेजमध्ये, की ते तुम्हाला काही ना काहीतरी वस्तू विकतील. आता आपण जाऊया मागच्या बाजूला. येस, हा लॉक, तो दरवाजा आता बंद होतो आहे बोट आत आल्यानंतर आणि पाण्याची पातळी कमी व्हायला लागली. आपण आता बघू शकतो इथे पाण्याची पातळी कमी कमी होते. दरवाजा मगाशी जो पूर्ण दिसत पाण्याखाली डुबलेला होता, तो आता हळूहळू हळूहळू कमी होत चाललं आहे पाणी. आणि या पाण्याची पातळी पुढच्या पाण्याच्या लेवलला करतात ते, आणि ते झाल्यानंतर तो दरवाजा ते ओपन करतात. आता का ही पातळी सेम झाल्यावर दरवाजा ओपन केला. अशा प्रकारे नाईल रिव्हर क्रूज आणि एस्ना लॉकचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इजिप्तची पुढची माहिती पाहण्यासाठी स्टे ट्यून.